भाजप युवा मोर्चाच असलम शेख यांच्या विरोधात एकच आक्रमक पवित्रा पाहायला मिळते। मंगलप्रभात लोढा यांच्यासह परिवाराला असलम शेख यांनी धमकी दिल्याचा आरोप खरं तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आला आणि त्याच्याच निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येते। पोलिसांसमोर आता सध्या कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हान उभं ठाकलेलं आहे। मंत्री मंगलप्रभात लोढा यांना आणि त्यांच्या परिवाराला मारण्याची धमकी काँग्रेसचे नेते असलम शेख यांनी दिला असल्याचा आरोप यावेळेस भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आलेला आहे। तर मंगलप्रभात लोढा यांनी हा आरोप केला होता आणि त्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मालवणी परिसरात आंदोलनाचा निर्णय घेतलाय। आंदोलनासाठी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले पाहायला मिळत आहेत आणि हे आंदोलन आता सुरू आहे। पोलिसांनी असलम शेख यांच्या विरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी यावेळेस कार्यकर्त्यांनी केलेली आहे। थेट दृश्य मालाडमधील मालवणी या परिसरात भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या वतीने हे आंदोलन सुरू आहे। काँग्रेसचे आमदार असलम शेख यांच्या विरोधात आता भारतीय जनता पक्ष चांगलंच आक्रमक झालेला आहे। एकच संताप पाहायला मिळतोय। मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी खरं तर यावेळेस उपस्थित आहेत। असलम शेख यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आलेली आहे। असलम शेख यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ हे आंदोलन सुरू आहे। यावेळेस असलम शेख यांच्या विरोधात मोठी कारवाई व्हावी ही मागणी खरं तर या आंदोलकांनी केलेली आहे। मालाडच्या मालवणी परिसरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने आंदोलन सुरू आहे। या संदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे नेते सचिन सावंत जोडले जात आहेत। सचिनजी, ही दृश्य जर पाहिली आता भारतीय जनता पक्ष चांगलाच आक्रमक झालेला आहे। असलम शेख यांच्या विरोधात निदर्शनं पाहायला मिळत आहेत। नाही तर भारतीय जनता पक्ष हा मानसिक रोगी पक्ष आहे आणि सत्तेसाठी कोणत्याही स्तरावरती जाण्याची त्यांची ज्या पद्धतीची तयारी असते ते पाहता मला असं वाटतं की कीव करावीशी वाटते। इतक्या खालच्या पातळीवरचं राजकारण ते करू शकतात। आज काल त्यांनी त्या अर्णव खैरे या बिचाऱ्या युवकाच्या मृत्यूचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला आणि निवडणुकांच्या दृष्टिकोनातून आता हिंदू मुस्लिम करतात। काल त्यांना सामाजिक सहिष्णुता आठवत होती, आता ती सामाजिक सहिष्णुता ते विसरलेले आहेत आणि जाणीवपूर्वक अशा पद्धतीचं चित्र निर्माण केलं जातंय। हिंदू मुस्लिम अशा पद्धतीने रंग देण्याचा प्रयत्न चाललेला आहे। गेले 3 वर्ष यांच्याकडे मुंबई महानगरपालिकेची सत्ता आहे आणि निरंकुश पद्धतीचे आहे। प्रशासकाच्या माध्यमातून तेच चालवतात, त्याची उत्तरं देता येत नाही। त्यामुळे आता अशा पद्धतीचं चित्र निर्माण करायचं हे मला असं वाटतं की मुंबईकरांच्या वरती तर अन्याय आहेच, परंतु यांची मानसिक विकृती कुठल्या स्तरावर पोहोचलेली हे त्यात दिसून येतं। निश्चित सचिनजी, जर आपण पाहिलं तर असलम शेख यांच्या विरोधात खरं तर कारवाईची मागणी आता भारतीय जनता पक्ष करते। या ठिकाणी बॅनर्स जे होते असलम शेख यांचे ते देखील फाडण्यात आलेले आहेत। जाळपोळ आता कार्यकर्त्यांच्या वतीने सुरू आहे। त्याच्यावरती काय कारवाई करणार सरकारच? सरकारच्या विरोधामध्ये काय कारवाई करणार? सत्ताधारी पक्ष जर अशा पद्धतीचं चित्र रंगू लागला आणि कायदा हातात घेऊ लागला तर पोलीस का बघ्याची भूमिका घेणार आहेत का? त्यामुळे हा प्रश्न आता कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पाहायला गेला पाहिजे आणि काय ज्या पद्धतीनं हे कांगावा करण्याचा प्रयत्न करतायत हे लोढा नावाचे गृहस्थ, त्यांच्या विरोधामध्ये आम्ही आता उद्या पत्रकार परिषद घेतच आहोत, कारण यांचा पण चेहरा त्या ठिकाणी मुखवटा फाडणं गरजेचं आहे। परंतु ज्या पद्धतीचं हे कांगावा करण्याचा प्रयत्न चाललेला आहे ते अत्यंत वाईट आहे। असभ्य भाषा त्यांनीच वापरायची भारतीय जनता पक्षानं आणि कांगावा करत बसायचा। त्यामुळे लोकही ओळखतात या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कशा पद्धतीचे चित्र विषय आठवत आणि 5 वर्ष जेव्हा सत्तेत असत काय करतात ते लोक पाहत आहेत। सचिनजी, हा वाद खरं तर खूप जुना आहे। असलम शेख यांच्या विरोधात स्थानिक भारतीय जनता पक्षाचे जे पदाधिकारी आहेत मालवणी परिसरातील यांची नेहमीच आक्रमक भूमिका आपण पाहिलेली आहे। याआधी देखील वंदे मातरम हे गीत त्यांच्या कार्यालयाबाहेर पठण करण्यात आलेलं होतं, गाण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आता हे चित्र असं आहे की जाणीवपूर्वक अल्पसंख्याक समाजाचे जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांना टार्गेट केलं जाते। वंदे मातरम यांना वंदे मातरम ही राष्ट्रगीत त्यांना आठवलं नाही, बाबा पडकवला नव्हता स्वतःच्या कार्यालयावरती। तिरंग्याला अशुभ म्हणणारे हे लोक आता त्या इथं मर्दमुखी दाखवण्यासाठी त्याचा उपयोग केला जाते। निश्चितपणे विवाद करायचा प्रयत्न करतायत लोक, हे ओळखते, जनता ओळखते। भारतीय जनता पक्ष या देशाच्या एकतेला सुरुंग लावणारा पक्ष आहे। निश्चित धन्यवाद सचिनजी आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेसाठी। तर ही दृश्य आपण पाहतोय मालाडच्या मालवणी परिसरातील। या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने असलम शेख यांचे बॅनर्स देखील फाडण्यात आलेले आहेत, त्यानंतर त्यांचे पोस्टर्स देखील जाळले।
गेल्याचं चित्र आपण या ठिकाणी पाहतोय। मालाच्या मालवणी परिसरात भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या वतीनं आमदार अस्लम शेख यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे। आमदार अस्लम शेख यांच्या कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येनं भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळी खरं तर उपस्थित आहेत।